पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिकमध्ये रोड शो, रामकुंडामध्ये मोदींच्या हस्ते जलपूजन, तपोवनातील सभेतून मोदी लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार, काळाराम मंदिरातही दर्शन घेणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईतील शिवडी न्हावा शेवा अटल सेतू तसंच उरण टेक खारकोपर नवीन रेल्वे मार्गाचं आज लोकार्पण। नवी मुंबईत मोदींच्या सभेची जय्यत तयारी, सभास्थळी प्रभू श्रीरामांच्या कटआउट सोबतच बाळासाहेब ठाकरे, अमित शहा आणि दिघेंचेही कटआउट। मोदी देशातील सर्वात मोठे शंकराचार्य असं भाजपला वाटतं। रामाच्या नावानं किती राजकारण करणार, मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतील, संजय राऊतांचा टोला। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोदी 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास मी सदैव तयार, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। भंडारा गोंदियाच्या जागेबाबत तिन्ही पक्ष मिळून ठरवणार असंही वक्तव्य। आजपासून पुण्यात तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद, शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार। शरद मोहोळच्या हत्येच्या कटात 2 नामांकित वकिलांचा सहभाग, हत्येच्या कटाची वकिलांना माहिती, खून होण्यापूर्वी आरोपीसोबत वकिलांचं संभाषण तपासत माहिती समोर। लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन, अनेक गाड्यांचा लोणावळ्यातला थांबा बंद केल्यानं स्थानिक आक्रमक, पुणे लोणावळा लोकल फेऱ्या वाढवण्याची ही मागणी। सारथी बार्टी आणि महाज्योती परीक्षेची पुणे विद्यापीठाकडून दखल, 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत। नागपूरच्या विधान भवनाचा विस्तार होणार, विधान भवनासमोर असलेल्या खासगी इमारतीचं संपादन होणार, पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटींच्या निधीला मान्यता। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर, विस्तारित विमानतळ इमारतीची पाहणी करणार। डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। अयोध्येतल्या राम मंदिरात 2400 किलोची घंटा बसवणार, आग्र्याच्या जलसेरामधून घंटा मागवली, घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार। राज्यात कोरोनाच्या 144 नव्या रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 824 वर।